नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 2026 मध्ये नागपंचमी आणि याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवार आलेला आहे. आणि पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे आणि रविवारी भावाचा उपवास देखील आलेला आहे. भावाचा उपवास कसा करावा? नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र. भावाचा उपवास नेमकी कधी सोडवावा? सोमवारचा उपवास कसा करावा? असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. मग भावाचा उपवास बऱ्याच महिला करत असतात आणि हा उपवास कधी करायचा असतो, उपवास कधी सोडवायचा असतो. त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये. बरेच लोक महिला असतात तर त्या 99% लोक चुका करत असतात. त्याचप्रमाणे नागपंचमी ही 2026 मध्ये सोमवारी 17 ऑगस्ट या दिवशी आलेली आहे आणि श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार देखील 17 ऑगस्ट या दिवशी आलेला आहे आणि रविवारी नागदेवतेचा म्हणजे भावाचा उपवास आलेला आहे. खूप गुंतागुंतीचे उपवास आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मग श्रावणातील पहिला सोमवार नागपंचमी भावाचा उपवास एकाच दिवशी आलेला असल्याने नेमकी काय करावे? मग बघा, श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेवांची भक्ती, सोमवारचा उपवास, शिवलिंगाची पूजा आणि अनेक सण उत्साहाची सुरुवात होते. आणि या श्रावण महिन्यात येणारा हा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पण यावर्षी म्हणजे 2026 मध्ये नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आलेला आहे आणि 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी नागपंचमी आहे आणि त्याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवार व्रत हे देखील आहे. म्हणून अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. अनेक जण श्रावणी सोमवार, नागपंचमी आणि भावाचा उपवास देखील करत असतात. नागपंचमीचा उपवास कसा करायचा? श्रावण सोमवारचा उपवास वेगळा करायचा का? दोन्ही उपवास एकत्र करायचे का? भावासाठी केला जाणारा उपवास नेमका कधी करायचा? नागपंचमीची पूजा आधी करायची की महादेवाची पूजा आधी करायची? आणि ह्याच सर्व विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलचं बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम म्हणजे 2026 मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट वार सोमवार या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी श्रावणातील सोमवार आलेला आहे. बघा, नागपंचमीची पूजा देखील आपल्याला याच दिवशी करायची आहे आणि महादेवाची पूजा देखील आपल्याला याच दिवशी करायची आहे. त्या अगोदर रविवारी आहे तर तो भावाचा उपवास आलेला आहे. म्हणजे नागपंचमी जी आहे तर ती आपल्याला साजरी करायची तर आहेच, पण भावाचा उपवास देखील करायचा आहे. महादेवाची पूजा देखील आपल्याला याच दिवशी करायची आहे. या 6 मध्ये श्रावण सोमवार एकत्र आल्यामुळे या दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस भक्तांसाठी विशेष मानला जाणार आहे. अतिशय अद्भुत असा हा दिवस, हा योग आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या दोन्हीही पूजा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे. महत्त्वाचं देखील आहे. म्हणजेच आपण या दिवशी या दोन्ही पूजा वेगवेगळ्या करायच्या आहे. सगळ्यात आधी म्हणजे आपण या दिवशी या दोन्ही पूजा वेगवेगळ्या उपवास करायचा का? तर नाही, तर आपण एकत्रच उपवास करू शकतो. पण श्रावण सोमवार हा भगवान शिवांचा उपासनेसाठी महत्त्वाचा असतो आणि नागपंचमी नागदेवतेची पूजन करण्यासाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण नागदेवतेची आणि भगवान शिव यांची धार्मिक नातेही आपल्याला परंपरेत विशेष सांगितले गेले आहे. त्यामुळे या दिवशी शिवपूजन आणि नागपूजा हे दोन्ही करणे ही सुंदर पद्धत देखील आहे. सुंदर योगायोग देखील आलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी म्हणजे बहुतेक महिला भावाचा उपवास हा आदल्या दिवशी असतो तर तो देखील करत असतात. तर आता भावाचा उपवास रविवारी आलेला आहे आणि सोमवारी नागपंचमी आहे आणि श्रावणी सोमवार देखील आहे. तर हा उपवास आपण कसा करायचा? बहुतेक जण आदल्या दिवशी करतात किंवा नागपंचमीच्या दिवशी देखील भावाचा उपवास करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास हा जो आहे तर तो बहुतेक महिला भावाचा उपवास धरत असतात. आता हा भावाचा उपवास कसा करायचा असतो? बहुतेक जण म्हणजे बघा, महिलांच्या पूर्वीच्या पद्धतीनुसार भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. अशी बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या दिवशी देखील केला जातो. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आणि नागदेवतेची पूजा करून नैवेद्य दाखवून झाल्यावर हा उपवास सोडला जातो. ही पद्धत कुठल्या शास्त्रानुसार नाही, तर ही पद्धत आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या
प्रत्येकाच्या घरची प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे. आपण आपल्या घरच्या पद्धतीनुसार आपल्याला रूढी रुजू करायच्या आहेत. त्या रूढीनुसार आणि आपले जे काही मोठी घराण्यातील व्यक्ती आहे त्यांच्यानुसार त्यांचा विचार घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने हा उपवास करायचा आहे. तर बघा, तुम्ही जर रविवारी उपवास जर करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या भावाचा उपवास जो आहे तर तो सोडला जात नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सोमवारी नागपंचमीच्या दिवशी आणि श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला नागदेवतेची पूजा करून यायची आहे. आणि त्या आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शिवशंभूंची देखील पूजा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही भावाचा उपवास हा सोडू शकता. आणि तुमचा भावाचा उपवास सोडला तरच तो उपवास घडेल आणि तरच तुमचा सोमवार घडेल. त्यामुळे तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. आणि उपवास सोडल्यानंतर संध्याकाळी आपल्याला श्रावणातील सोमवार असेल तर आपल्याला संध्याकाळी फराळ किंवा तुम्ही गोड खाऊन हा उपवास करत असाल तर गोड पदार्थ खाऊन तुम्ही संध्याकाळी हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. व्हिडिओत ऐकले म्हणून तुम्ही ते ऐकून हा उपवास करू नका. तुमच्या घरातील पद्धतीनुसार पूर्वीपासून प्रथा जी आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता. घरात जर का आपल्याकडे म्हणजे एखाद्या घरामध्ये किंवा काही ठिकाणी आदल्या दिवशी उपवास करण्याची पद्धत असेल तर आदल्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे. आणि तुमच्याकडे जर नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास केला जात असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करायचा आहे. आता ज्यांना आदल्या दिवशी उपवास करायचा आहे त्यांनी रविवारी 16 ऑगस्टला हा भावाचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्हाला नागदेवतेची पूजा झाल्यानंतर सोडायचा आहे. आता बघा, हा उपवास महिला भावासाठी धरत असतात. बघा, आता तुम्ही म्हणाल भाऊच नाही मग आम्ही हा उपवास करायचा का? बघा, नागदेवतेला भाऊ म्हणून तुम्ही हा उपवास करायचा आहे. नागदेवतेसाठी तुम्हाला हा उपवास करायचा आहे. तुम्हाला जर हा भाऊ जरी नसेल तरी तुम्ही हा उपवास जो आहे नागदेवतेला भाऊ मानून तुम्हाला हा उपवास करायचा आहे. आता नागपंचमीच्या दिवशी काही नेम पाळायची पद्धत देखील आहे. तर आपल्या या दिवशी यावर्षी श्रावण सोमवार देखील आलेला आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला आपल्या घरातील सकाळी देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला सुशोभित होऊन आपल्याला नित्यकर्म आटपून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला पाण्याने अभिषेक करून पंचामृताने अभिषेक करून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप घ्यायचा आहे. महादेवांना पांढरं भस्म, पांढरी फुलं, धोत्र्याचे फळ, फूल, बेलाचं पान अर्पण करायचं आहे. महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आज मी श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने श्रद्धेने पूजा करीत आहे. माझं कुटुंब भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा असू दे असा आपल्याला संकल्प तुम्ही केला तरी चालेल. पूजेमध्ये आपल्याला देखील काही श्रद्धा आणि सात्विक भावना ही महत्त्वाची आहे. आता महादेवाची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता किंवा नागदेवतेची पूजा करा. मग तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जा. त्या अगोदर देवघरातील पूजा तुम्ही सकाळी करून घ्यायची आहे. त्याचं चित्र काढून आपल्याला ते भिंतीवर चिटकून द्यायचं आहे आणि एका पुड्यावर आपल्याला पुठ्ठ्यावर चिटकून नागदेवतेची पूजा जी आहे करायची आहे. किंवा आपल्याकडे ते नागदेवतेचं चित्र भेटतं ते दुकानातून विकत आणून त्याला लाहेची माळ वगैरे घालून आपल्याला आघाडा आहे तो अर्पण करायचा आहे आणि दुर्वा अर्पण करून विधिवत नागदेवतेची पूजा करायची आहे. आता या दिवशी श्रावण सोमवार आहे. तुम्हाला नागदेवतेची पूजा आहे तर ती करायची आहे. श्रावणी सोमवारचा उपवास वेगळा करायचा गरज नाही किंवा वेगवेगळा संकल्प करायची गरज नाही. तुम्ही एका संकल्प करून हा उपवास आहे तो देखील करू शकतात. नागपंचमीचा उपवास, भावाचा उपवास नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे आणि नागपंचमीच्या दिवशी सोमवारी हे दोन्ही उपवास एकत्र केले तरी चालेल. आता सोमवारच्या दिवशी आपण भगर खात नाही त्यामुळे तुम्हाला सोमवारच्या दिवशी भगर खाता येणार नाही किंवा भावाच्या उपवासाला देखील तुम्हाला भगर खाता येणार नाही. नागपंचमीच्या दिवशी आपण केस कापत नाही, हाताचे नखे कापत नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे नागपंचमीला पूजा करेपर्यंत केस विंचरले जात नाही, तवा गॅसवर ठेवला जात नाही. बघा, काही नेम आहेत तर ते नेम आपल्याला पाळावे लागतात आणि ते नेमधर्म करूनच आपल्याला हे पूजा संपन्न करायची आहे तरच त्याचे फळ आपल्याला जास्त पटीने मिळत असतात. तुम्हाला हे नेम पाळणे शक्य नसेल तर जेवढे होईल तेवढे तुम्ही नेम पाळू शकता. श्रावण सोमवार आहे. या दिवशी महिलांनी केस देखील धुता येणार नाही. बघा, तुम्ही आदल्या दिवशी रविवारी केस धुवायचे आहे आणि या दिवशी जमीन आपल्याला आहे तर ती खोंदायची नाही, नांगरायचं नाही, वारुळाला इजा देखील करायची नाही. आपल्याला
हे कामे अवश्य टाळायचे आहे. त्याचप्रमाणे यामागे श्रद्धा बरोबरच आहे की निसर्गाने सर्पाचे रक्षण करण्यासाठी देखील संदेश दिला आहे. या दिवशी चिरणे, कापणे आणि तळणे शक्यतो टाळायचे आहे. अशा अनेक घरामध्ये प्रथा आहे. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी उकडलेले आणि सात्विक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी काही भागांमध्ये पुरणाचे दिंडे, कानवले, दूध, साखर आहे तर शेवया यासारख्या पदार्थ करून हा उपवास हा उपवास सोडला जातो. गोडाधोडाचे नागदेवतेचे नैवेद्य दाखवला जातो आणि या ठिकाणी आपल्याला अशी पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तर आपल्याला बघा, आपल्याला या दिवशी काही नेमधर्म देखील पाळायचे आहे. आपल्याला तवा ठेवायचा नाही. आदल्या दिवशी जास्तीत जास्त स्वयंपाक केला जातो किंवा जे पदार्थ 2 दिवस टिकतात ते बनवले जातात आणि ती नागपंचमीच्या दिवशी खाल्ली जातात. हा भावाचा उपवास महिला आपल्या भावासाठी आवर्जून करत असतात. भावाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, रक्षण व्हावं या हेतूने हा उपवास केला जातो आणि म्हणूनच महिलांनी आवर्जून आपल्या भावाचं रक्षण हा उपवास करायचा आहे. नागपंचमीचा दिवस नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित आहे. आपल्या हिंदू ग्रंथामध्ये नागांना केवळ सर्प म्हणून पाहिले जात नाही, तर त्यांना देवी शक्तीचे प्रतीक मानलं जातं. भगवान शंकरांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहे. भगवान विष्णू शेष नागावर संयम करत असतात आणि समुद्र मंथनातील वासुकी नागाची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शिवांचा सर्वात प्रिय वार आणि त्यांच्या गळ्यात विराजमान असलेला नागदेवतेचा पवित्र सण एकाच दिवशी येतो. त्याचबरोबर त्या दिवसाचं महत्त्व देखील अधिक पटीने वाढलं जातं. या अशा दुर्मिळ अतिशय योग आलेला आहे. तर नक्कीच तुम्ही हे नेमधर्म पाळून उपवास करायचा आहे. परत सांगते तुम्हाला, भावाचा उपवास जो आहे तो रविवारी, तुमच्या तिकडे पद्धत असेल तर रविवारी आदल्या दिवशी केला जातो. काही ठिकाणी भावाचा उपवास हा जो आहे तर तो नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास जो आहे तर तो आदल्या दिवशी रविवारी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भोलेनाथांची पूजा करायची आहे आणि नागदेवतेच्या वारुळाची पूजा करून मग आपल्याला भावाचा उपवास सोडवायचा आहे. आणि तो उपवास सोडल्यानंतर संध्याकाळी आपल्याला आपला सोमवार जो आहे तर तो आपल्याला उपवास आहे तर तो करायचा आहे. असे तुमचे दोन्ही उपवास घडतील. तर अशा प्रकारे तुम्हाला भावाचा उपवास कसा करायचा आहे, नागपंचमी श्रावणी सोमवार एकत्र आला आहे आणि भावाचा उपवास कधी सोडवावा असा देखील बऱ्याच जणांना प्रश्न आहे, तर त्याचं देखील आपण निरसन केलेलं आहे. सोमवारचा उपवास कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर नक्की आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.